श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बुक्का म्हणजे काय, त्याचबरोबर पांडुरंगाला बुक्का का बरं लावला जातो याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पांडुरंग. पंढरीत तो विठ्ठल हा सदा भक्तांच्या गोतावळ्यात रमलेला आहे. त्यांच्या ओढीने भक्त हे पंढरीला जातात. विठोबाला भेटायला जाताना वारकरी अबीर म्हणजेच बुक्का आणि तुळशीमाळा भेट म्हणून देतात. बाकी या देवाला कशाची अपेक्षा नसते. विठोबाचं आणि वारकऱ्यांचं नातं हे वर्षानुवर्ष असेच सुरू आहे. तुम्ही पाहिलं असेल, वारकरी कायम कपाळाला बुक्का लावतात. विठोबाला भेटायला जाताना त्यांच्यासाठी खास बुक्का घेऊन जातात. विठोबाच्या अभंगातसुद्धा बुक्का असतोच. माझा तो सब्जाचा ढाळा, माझ्या विठूला नका म्हणूसा काळा काळा, पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा, सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा. किंवा कपाळी बुक्का टिळा, विठ्ठल माझा भोळा सकळ, वारकऱ्यांच्या कळा शोषित असे. बघा, असा हा बुक्का म्हणजे काय, तो का लावतात, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगात सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवना, मरवा अशा सुगंधी पदार्थांनी वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढऱ्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात आणि चंदन, वाळा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा त्यात वापर केला जातो. अनेक पूजेत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवात बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात. तुम्ही पाहिलं असेल, विठ्ठलाला बुक्का लावला जातो. त्याला कधी कुंकू लावलं जात नाही, कारण कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचं प्रतीक आहे. तर विठ्ठल हे शिवाच्या वैराग्य भावाचे म्हणजेच साक्षी भावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कार्यस्वरूपी आहे. सगुणाच्या साह्याने निर्गुणांची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधत असतो. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्य भावात म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मक रूपी वैराग्य लहरी कार्यरत होतात. तुम्ही हे नक्की ऐकलं असेल, त्यातील अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ आहे. हा पांढरा बुक्का असून त्याला अबीर असं म्हणतात. त्याचप्रमाणे बघा, आपण वारकरी संप्रदायात बुक्क्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची. ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी भुकटी म्हणजेच अबीर असं काही जण म्हणतात. तर बघा, बुक्का वारकरी संप्रदायाची खूण म्हणजे काय, तर गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का अशी आहे. वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का हा असतोच. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी महिला तुम्ही पाहिल्या असतील. त्यासुद्धा कपाळी बुक्का लावतात. गावाकडे वयोवृद्ध किंवा ज्यांच्या पती स्वर्गवासी झाले आहेत त्या महिला डोक्याला बुक्का लावतात. विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली तर ती काळ्या रंगाची आहे. म्हणून तर देव माझा विठू सावळा असं म्हणतात.
त्याला भेटायला येणारा वारकरी म्हणजे मूळचा शेतकरी, त्या काळ्या आईची सेवा करणारा, जे उगवतं तेच खाऊ घालणारा आणि खाणारा. बुक्का हा वारकऱ्यांना पटकन उपलब्ध होतो, म्हणूनही तो विठ्ठलाला प्रिय असावा. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, शिरी मस्तकी वंदितसे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.